नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एक खरा अनुभव सांगणार आहे। ही कथा एका अशा भक्ताची आहे जो आयुष्यात पूर्णपणे संकटात अडकला होता, पण जेव्हा त्याने मनापासून स्वामी समर्थांचा धावा केला तेव्हा स्वामींनी असा चमत्कार केला की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। ही घटना महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील आहे। त्या गावात गजानन नावाचा एक साधा माणूस राहत होता। गजानन खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत संकटे येत होती। त्याचा व्यवसाय अचानक बंद पडला, घरात पैशांची खूप अडचण सुरू झाली, त्यातच त्याची आई गंभीर आजारी पडली। डॉक्टरांनी मोठ्या खर्चाचे ऑपरेशन सांगितले। गजानन पूर्णपणे खचून गेला, त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता। एक दिवस गावातील एका वृद्ध माणसाने गजाननला सांगितले, बाळा, संकटात असताना श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण कर। स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत। त्या दिवसापासून गजानन रोज सकाळी आणि रात्री मनापासून जप करू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। त्याने स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायला सुरुवात केली। हळूहळू त्याच्या मनाला शांतता मिळू लागली। एका रात्री काय झाले, एक विचित्र स्वप्न पडले। स्वप्नात त्याने पाहिले, एक मोठे मंदिर आहे आणि त्या मंदिरात स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत। स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यानंतर स्वामी म्हणाले, उद्या सकाळी गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या वाड्याच्या झाडाजवळ जा। इतके बोलून स्वामी अचानक अदृश्य झाले। मग जेव्हा गजानन झोपेतून उठला, त्याला खूप आश्चर्य वाटले। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वाड्याच्या झाडाजवळ तो गेला। त्याला जमिनीवर एक जुनी पिशवी दिसली। त्याने ती उघडली आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। त्या पिशवीत पैसे होते, इतके पैसे होते की त्याच्या आईचे ऑपरेशन सहज होऊ शकत होते। मग त्याने लगेच स्वामींचे स्वप्न आठवले। त्याच्या डोळ्यात अश्रू आले। तो म्हणाला, स्वामी, तुम्ही खरंच माझ्या मदतीला आलात। मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थांचा धावा करतो तेव्हा स्वामी कोणत्याही रूपात आपल्याला मदतीला येतात। म्हणून संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा सोडू नका। फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।